डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला डायमंड प्रमाणपत्र प्रदान. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने पहिल्याच प्रयत्नात QS गेज डायमंड श्रेणी प्राप्त केल्याबद्दल QS गेजचे व्यवस्थापकीय संचालक रवीन नायर व सहाय्यक संचालक सुबिन राज यांनी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांना सन्मानित केले. नायर यांनी विद्यापीठाच्या सर्वोत्तम कामगिरीचा गौरव करत डॉ. पाटील यांच्याकडे QS गेज प्रमाणपत्र प्रदान केले. कदमवाडी येथील डी.वाय. पाटील कॉलेज सभागृहात हा गौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी डॉ. संजय डी. पाटील यांना मानाचा कोल्हापुरी फेटा बांधून विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी सन्मानित केले. रवीन नायर म्हणाले, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने पहिल्याच प्रयत्नात QS गेज डायमंड मानांकन मिळवले. हे अतिशय कौतुकास्पद आहे. यामुळे विद्यापीठाची विविध पातळीवर असलेली गुणवत्ता सिद्ध होते. या मानांकनामुळे जागतिक पातळीवर नवे यश संपादन करण्यासाठी विद्यापीठाच्या प्रयत्नांना गती मिळेल. कुलगुरू डॉ. शर्मा म्हणाले, कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठले आहेत. हे मानांकन विद्यापीठाला आणखी वेगाने प्रगती करण्याची प्रेरणा देईल. येत्या काळात विद्यापीठाला नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित प्रयत्न करू. रवीन नायर व सुबिन राज यांनी डी.वाय. पाटील हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, सिम्युलेशन लॅब यासह विविध विभागांना भेट दिली. त्यानंतर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून गुणवत्ता हमी व पुढील प्रगतीबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. मान्या मिद्धा व डॉ. ओमसिंग शेखावत यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार डॉ. व्ही. भोसले यांनी मानले. या गौरव सोहळ्याला विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. भोसले, RQSC संचालक डॉ. शिल्पा शर्मा, संचालक डॉ. A.K. गुप्ता, अजय डोईजड, सोहन शिरगावकर, ॲडव्होकेट रवी शिराळकर, सायबर कॉलेजचे डॉ. शर्मा, परीक्षक नियंत्रक अभय जोशी, डॉ. R.B. निर्ली यांच्यासह डी.वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य, रजिस्ट्रार, विभाग प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय, सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.